नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 52 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गाड्या पुण्यातून बाहेर पडल्या होत्या. शहराची गर्दी मागे सरकू लागली. पुण्यापासून अगदी 1 तासाच्या अंतरावर ग्रीन व्हॅली रिसॉर्ट होतं. उन्हाळा सुरू झाला होता. सकाळचं ऊन जरा जास्तच होतं. पण गाडीच्या आत मात्र सगळ्यांची मस्ती चालू होती. एसी चालू होता, पण तरीही खिडकीतून ऊन जाणवत होतं. गाडीतल्या 5ही मुली फुल ऑन जोशमध्ये होत्या. मोठ्याने गाणी लावून त्या छान एन्जॉय करत होत्या. सोनाली तर गाण्याबरोबर हात हवेत करत नाचतच बसली होती. तेव्हा सोनाली मजेत पण थोडं ओरडल्यासारखं म्हणाली, "प्रीती आणि नीता, तुम्ही दोघी लक्षात ठेवा. आज परीक्षा, अभ्यास हा विषय सुद्धा काढायचा नाही. आज फक्त एन्जॉय करायचं." तेव्हा नीता लगेच हसून म्हणाली, "हो हो मॅडम, आज पुस्तक नाही, फक्त धमाल करायची." प्रीता हसत मागे बघत म्हणाली, "अगं हो, मी पण आज मस्त एन्जॉय करणार आहे." तेव्हा मागच्या सीटवर बसलेल्या केतकी आणि मनालीचे डोळे मोठे झाले. मनाली लगेच म्हणाली, "अरे वा, आज कॉलेजची टॉपर ही एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. काय बात आहे." केतकी पण मजेतच म्हणाली, "हो, म्हणजे आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. चक्क प्रीती म्हणते की ती एन्जॉय करणार." सगळ्या मुली एकदम हसत होत्या. तेव्हा प्रीती थोडी रागावल्यासारखी म्हणाली, "अगं मी टॉपर आहे म्हणून काय झालं? माझी ही लाईफ आहेच की. लाईफमध्ये कधीतरी फिरणं, हिंडणं, मजा करणं असलंच पाहिजे." प्रीतीच्या अशा बोलण्याने मुलींनी गाडीत पुन्हा जोरात गाणी लावत एकदम मस्त धमाल सुरू केली. गाडी वळून ग्रीन व्हॅली रिसॉर्टच्या मोठ्या बोर्ड समोर थांबली. बाहेर थोडी गरम हवा होती, पण रिसॉर्ट आतून हिरव्यागार झाडांनी भरलेलं होतं. एकदम कूल आणि फ्रेश फील देणारं होतं. सतीश आणि कार्तिक थोडे पुढे गेले. रिसेप्शनवर फॉर्म वगैरे भरायचे, आयडी दाखवायची, ही सगळी फॉर्मॅलिटी ते पूर्ण करत होते. तेव्हा मुली मागेच उभ्या होत्या, पण त्यांचा जोश काही कमी नव्हता. त्या लगेच बाजूला फोटो काढत होत्या. ग्रीन व्हॅली रिसॉर्टच्या बाहेर सतीश आणि कार्तिकने एंट्रीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर सगळे एकत्र रिसॉर्टमध्ये आत आले. तेव्हा आत तर जणू एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. सुट्टीचे दिवस असल्यामुळे रिसॉर्टमध्ये गर्दी होती. रिसॉर्ट गेम्स, संगीत आणि लोकांच्या आवाजाने गजबजून गेला होता. थोडक्यात सांगायचं तर रिसॉर्टचा माहोल एकदम एनर्जीने भरलेला होता. आत गेल्यानंतर सगळ्यांना थंडगार मॉकटेल दिलं जातं. मॉकटेलचा पहिलाच घोट घेताच सगळ्यांना शरीरात एकदम फ्रेशनेस पसरल्यासारखं वाटत होतं. थोडं फिरून झाल्यावर सगळे ओपन ग्राउंडकडे जातात. तिथे बाजूला फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, रिंग टॉस आणि सॅक रेस असे गेमचे झोन दिसत होते. तेव्हा सतीश आणि कार्तिक क्रिकेट खेळूया असं म्हणत होते. पण सगळ्या मुली नाही, आधी रिंग टॉस आणि सॅक रेस खेळूया, खूप मजा येईल असं म्हणत होत्या. चालेल, मग आधी ते खेळूया असं म्हणत सतीश, कार्तिक आणि सगळ्या मुली तिकडे जातात. रंगीत रिंग्ज हातात घेता सगळे उत्साहात होते. पहिली रिंग टाकायला केतकी पुढे येते. ती पहिली रिंग टाकते, ती रिंग हवेत गेली आणि स्टिकपासून 2 फूट दूर पडली. सगळे तेव्हा "अगं, कुठे टाकलंस तू हे?" असं म्हणत होते. तेव्हा केतकी दुसरी रिंग टाकते. ती तर उलट दिशेलाच जाते. तेवढ्यात प्रीती हात कमरेवर ठेवून म्हणते, "ए केतकी, नेम टाकतीयेस की चंद्रावर मिशन पाठवतीयेस?" तेव्हा सगळे एकदम फुटून हसतात. तेव्हा केतकी मान वाकवून म्हणते, "अगं थांब ना, अजून हात सेट झाला नाहीये माझा." तिच्यानंतर प्रीती रिंग टाकते. तिची पहिलीच रिंग सरळ जाऊन स्टिकवर बसते. तेव्हा सगळे "ओ" करत हसायला लागतात. सतीश हसत म्हणतो, "वा, टॉपरची रिंग पण एकदम परफेक्ट बसली." तेव्हा प्रीती लगेच हसत म्हणते, "मी अभ्यासातून ब्रेक घेतलाय, पण माझं टार्गेट कधी चुकत नाही." तेव्हा क्षणभर त्यांच्यातला तो जुनाच मोकळा कम्फर्ट झळकून जातो. एकमेकांशी फार काही न बोलताही त्यांची मैत्री पुन्हा हळूहळू श्वास घेते असं वाटत होतं. रिंग टॉसची मजा झाल्यानंतर आता सगळे सॅक रेसच्या लाईनकडे येतात. सगळेच गोण्यामध्ये पाय घालून तयार होते. तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहत जोरात ओरडू लागले, "1, 2, 3, गो." सगळे उड्या मारायला सुरुवात करतात आणि पहिल्याच उडीत सोनाली धप्प करून सरळ पुढे पडते. तेव्हा सगळे थांबतात. 2 सेकंद शांतता असते आणि मग सगळे जोरात हसायला लागतात. तेव्हा सोनाली गोणी धरत म्हणते, "अगं माझं जमिनीशी खरंच लग्न झालंय बहुतेक."
तेव्हा तर हशाचा आवाज सगळीकडे पसरतो. सगळे पुन्हा उड्या मारायला लागतात. प्रीती खूप छान उड्या मारत पुढे जाते. तेवढ्यात तिच्या गोणीचं कापड फाटतं. तेव्हा केतकी मोठ्याने म्हणते, प्रीती, गोणीच म्हणते बस, मला पण ब्रेक हवा आहे. तर सोनाली म्हणते, प्रीती, तू एवढ्या जोरात उड्या मारलीस की गोणीनेच राजीनामा दिला. तेव्हा सगळे पोट पकडून हसू लागतात. आता पुढे केतकी जरा वेगात उड्या मारत असते, पण तिची गोणी थोडी वळते आणि ती धडामकर सरळ बाजूला कोसळते. अगं केतकी, तू तर एकदम फिल्मी स्टाईलमध्ये पडलीस, एकदम स्लो मोशन मध्ये, असं मनाली म्हणते. केतकी बसून हसत म्हणते, अगं मला वाटतं जमिनीला आज माझीच जास्त आठवण आली आहे. तेव्हा सगळे इतक्या जोरात हसतात की आजूबाजूचे लोक पण त्यांना पाहत होते. खरंच सगळ्यांना असं वाटत होतं की सॅक रेस नाही तर पडापडीची चॅम्पियनशिप चालू आहे. सगळे अधेमध्ये पडत होते, पण एकटा कार्तिक मात्र उड्या मारत मारत फिनिश लाईन पर्यंत पोहोचतो. तेव्हा सतीश मोठ्याने ओरडतो, अरे वा, बड्डे बॉयने तर सॅक रेस जिंकली. बाकी सगळेजण जमीन पकडून बसलेले होते. कोणी गुडघा चोळतय, कोणी पाय, तर कोणी अजूनही हसून रडतय. त्या काही मिनिटात इतकी मजा झाली की ग्रुप लिटरली हसून लोटपोट झाला होता. हे सगळे गेम्स खेळून झाल्यानंतर सगळे हसत हसतच डायनिंग एरियात जमले. तिथे साऊथ इंडियन, पंजाबी, महाराष्ट्रीयन आणि चायनीज अशा सगळ्याच प्रकारचं जेवण असतं. ज्याला जे आवडतं ते सगळं घेऊन सर्वजण एकदम मनसोक्त खात बसले होते. तेव्हा गप्पांचा तर पूरच येतो. कोणी सॅक रेसमध्ये कशी कशी पडली ते सांगत होतं, कोणी रिंग टॉस मध्ये कसा शॉट मारला ते सांगत होतं, तर कोण म्हणत होतं जेवण किती छान आहे, काय खावं हेच कळत नाहीये. जेवणानंतर सगळे आईस्क्रीम खात 10-15 मिनिटं तिथेच आरामात बसले होते. तेव्हा त्यांची पोटं भरली आणि मनही भरली होती. आणि आता फक्त रेन डान्सची धमाल बाकी होती. थोड्या वेळाने सगळे कपडे बदलून आले. सगळ्या मुली कम्फर्टेबल 3/4 शॉर्ट्स आणि टी शर्ट्स घालून येतात. त्यांनी केस हलके बांधलेले होते आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आता धमाल होणार असा ग्लो असतो. सतीश आणि कार्तिकनेही शॉर्ट्स आणि कॉटन टी शर्ट्स घातले होते. सगळे रेन डान्स करण्यासाठी पोहोचताच रेन डान्सचा जेट सुरू होतो आणि वरून पाण्याच्या धारांचा एकदम झपाट्याने वर्षाव होतो. आणि क्षणात तिथं उड्या, हसणं, शाऊट्स आणि आनंदाचा गोंगाट भरून जातो. तेव्हा सगळे जमेल तसं वेडं-वाकडं डान्स करत होते. कोण कोणता स्टेप करतंय हे कळत नव्हतं, पण सगळे अगदी हसत मजा करत डान्स करत होते. तेव्हा प्रीती मध्ये येते, हात वर करते आणि म्हणते, अरे असं नाही, माझ्याकडे बघा, मी स्टेप करून दाखवते तसं करा. तेव्हा सगळे तिच्याकडे बघून स्टेप शिकायला लागतात. काहींना स्टेप जमत नाही, पण मजा प्रचंड येत असते. सतीश आणि कार्तिक ही प्रीतीने शिकवलेली स्टेप करत होते. त्यांची मजेशीर स्टेप बघून सगळ्या मुली हसत होत्या. तेवढ्या डान्स चालू असतानाच मनाली जोरात घसरून धप्प करून पडते. तेव्हा कार्तिक धावत येतो आणि तिला हात देतो, पण त्याचाही पाय घसरतो आणि तोही तिच्याजवळ धपाक करून पडतो. तेव्हा मनाली आणि कार्तिक काही सेकंद एकमेकांकडे बघत राहतात. ओल्या केसातून पाणी टपकत होतं आणि तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर लाजरं स्मित असतं. बाकी सगळे ओय, बड्डे बॉय पण पडला असं म्हणत जोरात हसत होते. सतीश आणि प्रीती मिळून दोघांना उचलतात. तेव्हा कार्तिक म्हणतो, बास बाबा, माझा पाय दुखतोय आता, मी बाजूला थांबतो, तुम्ही करा. तेव्हा सतीश पण त्याच्यासोबत बाजूला उभा राहतो. सतीश आणि कार्तिक बाजूला उभे राहून मुलींचा डान्स बघत होते. तेव्हा सतीश एकटक प्रीतीकडे बघत असतो. प्रीती करत असलेल्या प्रत्येक स्टेपमध्ये एक झळाळी, एक आनंद, एक जिवंतपणाचा आवाज त्याला जाणवत होता. तेव्हा ओली चिंब झालेली प्रीती अजूनच सुंदर दिसत असते. सतीश तिला पाहतच राहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक अगदी शांत स्मित येतं, जणू मनातलं एखादं फूल नुकतंच उमललंय. तो एवढा हरवून बघतो की कार्तिकलाही ते जाणवतं. तेव्हा कार्तिक हसत त्याच्या बाजूला येतो, खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, सतीश, तूने स्वतःसाठी पार्टनर बाकी एकदम परफेक्टच निवडली आहेस. म्हणजे बघ ना, प्रीती कॉलेजमध्ये टॉपर आहे आणि डान्स सुद्धा किती जबरदस्त करते. ती एकूणच एकदम परफेक्ट आहे. तेव्हा सतीश काही न बोलता फक्त हसत प्रीतीकडेच बघत असतो.
तो प्रीतीकडे पाहत असताना त्याची नजर बाजूला जाते. तेव्हा तो बघतो की 4-5 मुलं प्रीतीच्या ग्रुपचा डान्स बघत होते आणि त्यातला एक मुलगा व्हिडिओ सुद्धा करत होता. तेव्हा सतीश आणि कार्तिक लगेच त्यांच्या जवळ जातात. सतीश शांत पण कठोर आवाजात म्हणतो, "अरे असं कसं तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ घेताय? असं कधी कोणाचे पर्सनल व्हिडिओ घ्यायचे नसतात." तेव्हा मुलगा हसत म्हणतो, "त्यात काय झालं? मुली चांगला डान्स करतायत म्हणून घेतोय. ती मधली मुलगी तर एकदम जबरदस्त डान्स करत आहे. तिच्यावरून तर नजरच हटत नाही." तेव्हा सतीशचा चेहरा रागाने लाल होतो, कारण ती मधली मुलगी म्हणजे प्रीती असते. तो लगेच मुलाचा मोबाईल हातात घेतो आणि तो व्हिडिओ डिलीट करतो. तेव्हा तो मुलगा चिडून म्हणतो, "अरे, व्हिडिओ का डिलीट केलंस? ती तुझी काय लागते? ती काय तुझी गर्लफ्रेंड आहे का?" तेव्हा प्रथमच सतीश तोलून मोलून न बोलता स्पष्ट म्हणतो, "हो, माझी गर्लफ्रेंड आहे ती." तेव्हा आजूबाजूचे सर्व आवाज क्षणभर थांबतात. जणू पावसाने ही थेंबांची गती मंद केली होती. तो मुलगा पुन्हा काहीतरी बोलणार तेवढ्यात कार्तिक दोघांमध्ये उडी मारतो. "बस बस, दोघे थांबा आता." कार्तिक सतीशला बाजूला घेतो आणि म्हणतो, "ए बाबा, जरा रागावर नियंत्रण ठेव. काय झालंय तुला?" "कबीर सिंग होऊ नको सतीश, शांत हो जरा." प्रीतीने हे सगळं बघितलं तर काय म्हणेल ती? सतीश अजून रागात असतो, पण प्रीती काय म्हणेल या विचाराने तो शांत होतो आणि दोघं परत बाजूला उभे राहून मुलींच्या जल्लोषाकडे बघत उभे राहतात. समोर रेन डान्सची जेट्स अजूनही धडधडत होती. पाण्याचे थेंब हिऱ्यासारखे चमकत होते आणि मुली अजूनही फुल स्पीडमध्ये उड्या मारत नाचत होत्या. "ए बस करा आता, सर्दी होईल," कार्तिक मोठ्याने ओरडतो. सगळ्या मुली "हो हो आलोच" असं म्हणत पुन्हा डान्सच करत असतात. तेव्हा नीता प्रीतीला म्हणते, "अगं प्रीती, बास कर आता, किती करशील डान्स? सर्दी होईल आपल्याला, अजून पेपर आहेत आपले," असं ती सगळ्या मुलींना म्हणते. तेव्हा सगळ्या मुली "अरे हो" असं म्हणत बाजूला येतात आणि कपडे बदलण्यासाठी पटकन रूममध्ये धावतात. थोड्याच वेळात सगळ्या पुन्हा छानशा तयार होऊन बाहेर आल्या. सतीशने रिसॉर्टच्या मॅनेजरला सांगून रिसॉर्टच्या गार्डनमध्ये आधीच केक कट करण्यासाठी थोडंसं डेकोरेशन करायला सांगितलं होतं. सगळेजण आल्यानंतर टेबलवर केक ठेवून सगळे एकत्र "हॅपी बर्थडे टू यू" असं गाऊ लागतात. तेव्हा कार्तिक मोठा हसत मेणबत्त्या फुकतो आणि केक कट करतो. सोनाली, केतकी, नीता सगळ्या त्याच्या तोंडात केक घालतात. प्रीतीही त्याच्या जवळ येते. केकचा छोटासा तुकडा त्याला घालत म्हणते, "कार्तिक, आता तू पण सतीश सारखा चेहऱ्यावर केक फासून कपडे वगैरे घाण करू नकोस आमचे. कपडे घाण केले तर आमच्याकडे कपडे नाहीत एक्स्ट्रा." प्रीतीच्या अशा बोलण्यावर सगळे जोरात हसू लागले. पण त्या वाक्यानंतर प्रीती क्षणभर थांबते आणि तिला सतीच्या बड्डेच्या दिवशीची आठवण येते. त्या दिवशी सतीश केक लावण्यासाठी तिच्या पाठीमागे धावत होता. तेव्हा प्रीती स्विमिंग पूलमध्ये पडते आणि ती सतीशलाही पाण्यात ओढते. तेव्हा स्विमिंग पूलमध्ये दोघांनी किती मस्ती केली होती हे सगळं तिला आठवत होतं. त्या आठवणीचा हलका वारा तिच्या चेहऱ्यावरून जातो. ती नकळत सतीशकडे पाहते. तेव्हा सतीशही तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा दोघांच्या डोळ्यात शांत, नाजूक, काही न बोलता खूप काही सांगत असलेला भाव असतो. "ए प्रीती, कुठे हरवलीस?" केतकी तिच्या खांद्यावर हलका धक्का मारते. तेव्हा "अगं काही नाही" असं म्हणत ती हसत नजर चुकवते. कार्तिक सोबत सगळेजण छानसे फोटो काढत असतात. वेगवेगळ्या विचित्र पोज देऊन सेल्फी क्लिक करत असतात. रेन डान्समध्ये भिजल्यानंतर सगळ्यांना थंडी लागत असते. तेव्हा सगळेजण चहा कॉफी पित असतात. प्रीती चहाचा एक घोट घेते आणि छी असं शिंकते. तेव्हा नीता लगेच प्रीतीला म्हणते, "हे बघ, सांगितलं होतं ना एवढा डान्स करू नकोस म्हणून. आता झाली ना सर्दी." प्रीतीला लगेच सर्दी झाली आहे हे सतीशला पाहावत नव्हतं आणि तो लगेच प्रीतीला म्हणतो, "प्रीती, घरी गेल्यानंतर गरम पाणी पी आणि औषध घे, नाहीतर रात्री ताप येईल तुला." तेव्हा क्षणभर प्रीती त्याच्याकडे बघते. जणू काही मागचा कित्येक दिवसांचा गोंधळ, गैरसमज सगळं शांतपणे बाजूला झालं होतं. तेव्हा सतीश म्हणतो, "संध्याकाळ होत आलेली आहे, आपल्याला आता निघायला पाहिजे." कार्तिकही लगेच म्हणतो, "हो, संध्याकाळी तर ट्रॅफिक जामच असतं. आता निघालो तर 8 वाजेपर्यंत पोहोचू आपण." सगळ्या मुली म्हणतात, "हो चालेल, आता निघूया." कार्तिकची ही बर्थडे पार्टी तुम्हाला आवडली का हे मला कॉमेंट करून सांगा
आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.